आणि हे दोन्ही नेते जे ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील आणि त्याच्यानंतर मग हॉटेल ब्लू सी ज्या ठिकाणी ही संपूर्ण पत्रकार परिषद पार पडणार आहे त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल। आता उद्धव ठाकरे यांचा ताफा निघून जे ते उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो नुकताच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ही ताजी आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे यांचा ताफा पुढच्या सीटवर आदित्य ठाकरे बसलेले आपल्याला पाहायला मिळतात, मागे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे, त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आता जे ते या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांचं सगळं ताफा जो आहे तो या ठिकाणी सहकुटुंब दाखल झालेला पाहायला मिळते। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ही सगळी मंडळी जे ते ती या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता हे संपूर्ण कुटुंब एकत्र थेट जे ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी जाताना पाहायला मिळेल। ही मात्र शिवतीर्थ या ठिकाणी म्हणजे राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरची ही ताजी दृश्य आपण पाहायला मिळते। संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे। पहिल्या सीटवर आदित्य ठाकरे होते, त्याच्यानंतर मग रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मागच्या सीटवर बसले होते। गाडी नुकतीच आत गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी मंडळी आता जे ती थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेली पाहायला मिळाली। या आधी राज ठाकरे यांच्या पत्नी, आई आणि बहीण ज्या त्या गॅलरीमध्ये उभ्या होत्या आणि त्याच्यानंतर आता थेट उद्धव ठाकरे सह कुटुंब जे ते राज ठाकरे यांचं शिवतीर्थ निवासस्थान या ठिकाणी दाखल झालेलं पाहायला मिळतं। त्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा बदल जो आहे तो आज सुरू होण्याची शक्यता आहे, कारण की दोन ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षाच्या नंतर एकत्र राजकारण करताना पाहायला मिळालं। आणि विशेष बाब म्हणजे की ज्यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून आता मुंबई महापालिकेच्या राजकारणात हे बंधू एकत्र येताना पाहायला मिळतील। खरं तर मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदीला विरोध करत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन 5 जुलैला जो आहे तो संपूर्ण एकत्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र कुटुंब जे ते एका मंचावर आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यावेळेस आदित्य ठाकरे, अमित ठाकरे ही सगळी मंडळी होती आणि त्याच्यानंतर आता ही सगळी मंडळी तब्बल जुलैपासून ते आतापर्यंत 14 भेटी झाल्यानंतर आजची ही 15वी किंवा 16वी भेट असू शकते आणि आज अधिकृतरित्या राजकीय युतीची घोषणा काही वेळात म्हणजे अवघ्या तासात राजकीय युतीची घोषणा म्हणजे ज्या आधी या कुटुंबाचं मनोमिलन झालं आणि आता राजकीय मनोमिलन होताना आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे आज भावनिक आणि राजकीय दोन्ही क्षण जे ते आता ह्या ठाकरे कुटुंबासाठी असलेले मोठ्या संख्येने मनसैनिक, शिवसैनिक जे ते दादर आणि राज ठाकरेंच्या घराबाहेर दाखल झालेले पाहायला मिळतात। स्मृतीस्थळावर जे ती मोठी गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळते। ही सगळी मंडळी जर आपण पाहिलं तर ह्या संपूर्ण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय नव्या समीकरणाला बघण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी ह्या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे आज नेमकं काय म्हटलं जाणार, काय ग्वाही दिली जाणार, त्यासोबतच नेमकं आजच्या नव्या राजकारणातून कोणती समीकरणं मांडली जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आपण जर पाहिलं तर मागचे 25 वर्ष ठाकरे आणि महापालिका निवडणुका या एक वेगळं समीकरण राहिलेलं आहे। शिवसेनेची मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता असलेली सुद्धा आपण पाहिलेली आहे। त्याच्यानंतर आता लोकसभेचं आणि विधानसभेचं एक झालेल्या निवडणुकीचा कल आणि त्याच्यानंतर आता नव्याने घडवण्यात आलेली ही राजकीय समीकरणं, त्यामुळे ह्या नव्या राजकीय समीकरणात वाटाघाटी कशी असणार आहे, महापालिका निवडणुका झाल्यानंतर पुढची रणनीती कशी असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून भेटींचं सूत्र सुरू होतं, त्याच्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या होत्या, कुटुंब एकत्र येताना पाहायला मिळत होतं आणि कुटुंबाचं मनोमिलन झाल्यानंतर राजकीय मनोमिलन होताना आपल्याला पाहायला मिळालंय। आणि त्यासाठी आता युतीच्या एक काही वेळापूर्वी थेट बंधू भेट आधी होणारे चर्चा होईल आणि त्याच्यानंतर इथून ज्यांच्याकडून राजकीय वारसा मिळाला, ज्यांच्याकडून राजकीय धडे गिरवण्याची कौशल्य मिळालं त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन